हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तयार करणार आहोत तिळाची चिक्की। तर मी हे तीळ घेतलेले आहे, अर्धा किलो तीळ आहेत हे। आपण ह्याला छानपैकी भाजून घेणार आहोत, लाल होऊन द्यायचे आहे त्या तिळांना। हलवत राहायचं आहे जेणेकरून ते तीळ करपणार नाही। मंद आचेवरती गॅस ठेवलेला आहे। आपण हे तिळाचे सारखे हलवत राहूया। तीळ आता भाजत आलेले आहे, आपण ह्याला बाहेर काढून घेऊया एका प्लेटमध्ये। तीळ आता छान भाजलेले आहे, छान लाल करून घेतलेले आहे। आपण ह्याला आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत। इकडे मी गूळ घेतलेला आहे, हा गूळ आपल्याला छानपैकी बारीक करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आता अर्धा किलो तीळ आहे, तर त्याला आपण अर्धा किलोच गूळ वापरणार आहोत। तीळ गार होतं तोवर आपण आता गूळ चिरून घेऊ। ह्याला आपल्याला मेल्ट करायचं आहे, त्यामुळे आपण पातळ कापत आहोत, म्हणजे हे मेल्ट होऊन जाईल। गूळ आता छान बारीक केलेला आहे। आता याला असं आपण पसरून घेणार आहोत, जेणेकरून हा लवकरच मेल्ट होईल। यामध्ये आपण तूपही ॲड करणार आहोत। खूप पातळसं थर तयार करायचा आहे हा। आता मी इथे वापरणार आहोत, यामध्ये मी वापरणार आहे अर्धी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजलेले आहे थोडेसे। त्याचे आपण यांना टरकले काढून अर्धे अर्धे याचे तुकडे करून घेणार आहोत। हे बघा, हे अशा पद्धतीने मी ओबडधोबड हे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण हे जे टरकले आहे हे आपल्याला पाकडून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे वेगळे करून घ्यायचे आहेत। इकडे आता एक कढई तापायला ठेवलेली आहे, यामध्ये आता आपण तूप टाकून घेणार आहोत। 2 चमचे तूप घेणार आहोत आपण, आणि यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचा आहे। आता यामध्ये गूळ ॲड करून घेत आहोत। अशा पद्धतीने आपल्याला हा गूळ हलवत राहायचा आहे, पातळ होईल मग तो। हे पहा कशा पद्धतीने गूळ हा पातळ झालेला आहे। असंच ह्याला हलवत राहायचं आहे। अजून थोडंसं त्याच्यामध्ये गाठी उरलेल्या आहेत गुळाच्या, तोपर्यंत इकडे एका ताटाला मी तूप लावून घेत आहे, जेणेकरून ह्या वड्या आपण ह्याच्यामध्ये आथरणार आहोत तर ते खाली चिटकणार नाहीत। शेंगदाण्यातले टरकले आपण वेगळे केलेले आहे। हे पहा मी कशा पद्धतीने शेंगदाणे बारीक केलेले आहे, हे आपण या तिळाच्या चिक्कीमध्ये ॲड करणार आहोत। गूळ पण आता चांगल्या पद्धतीने पातळ झालेला आहे। त्यात आता आपण वेलची पूड ॲड करूया 1 चम्मच। ते आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। यात आता भाजलेले तीळ आपण मिक्स करून घेणार आहोत। शेंगदाणेही त्यामध्ये ॲड करायचे आहेत, आणि हे पूर्णपणे एकत्र करून घ्यायचं आहे। हे सर्व आपण कमी गॅसवरती करत आहोत, कमी आचेवरती ठेवलेला आहे गॅस, आणि त्यावरती आपण हे चिक्कीचं सारण तयार करत आहोत। काय वाटतं तुला? हे पहा कशा पद्धतीने आपण एकजीव केलेला आहे। आता हे सारण आपण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेत आहोत, आणि ते चांगल्या पद्धतीने आथरून घ्यायचं आहे, व्यवस्थित पसरवायचं आहे। आता हे सर्व पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित। बघा कशा छान पद्धतीने आपण पूर्ण प्लेन करून घेतलेलं आहे। त्याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे, म्हणजे मग ह्या वड्या कापता येईल आणि गुळही थंड होईल, कडकपणा येईल त्यामध्ये। खूप पौष्टिक अशा तिळाच्या चिक्की आहे ही, तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कशा झालेल्या आहेत। आता हे सारण थंड झालेलं आहे, आता याला आपण कटरने
कापून घेऊया, चिक्के तयार करून घेऊया याची. चिक्कीसारखा याला आकार द्यायचा आहे. हे बघा कशा पद्धतीने कट केलेला आहे. तयार आहेत तिळाच्या तिळाची चिक्की. तुम्ही पण ट्राय करा, खाऊन पहा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झालेली आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कशी झाली आहे ग माऊ? खरंच खूप छान झालेली आहे. खरंच छान झाली आहे. तुम्ही पण ट्राय करा. अगदी हेल्दी रेसिपी आहे ही, लहान मुलांना अगदी आवडेल अशी. धन्यवाद.